7व्या दिवशीही बेमुदत संप कायम, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन तीव्र होण्याची शक्यता. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या 7 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत संपावर आहेत. चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यभरात या आंदोलनाला जोर मिळाला असून आरोग्य विभागातील सेवांवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. शासनाने 14 मार्च 2024 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार 10 वर्षांहून अधिक सेवा कालावधी असलेल्या कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत समाविष्ट करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतरही 1.25 वर्ष उलटून गेल्यानंतर देखील या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. राज्यपालांच्या 2025 मधील पहिल्या अभिभाषणात मुद्दा क्रमांक 52 देखील कंत्राटी कर्मचाऱ्यांना समकक्ष पदावर सामावून घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. मात्र या घोषणेला अद्याप मूर्त स्वरूप न दिल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्यातर्फे सुरू असलेल्या आंदोलनात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तीरथ उराडे यांनी सांगितले की राज्य शासनाने वेळेत योग्य निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र केले जाईल. आमच्या न्याय मागण्यांसाठी आम्ही मागे हटणार नाही. संपाचा फटका ग्रामीण व शहरी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांवर स्पष्टपणे जाणवत असून रुग्णसेवा कोलमडल्याची स्थिती निर्माण झाली आहे. शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलक कर्मचाऱ्यांकडून होत आहे.